वराडे, आई गावदेवी, जय श्रीराम वराडे या दोन संघांमध्ये हा सामना. गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आहेत विष्णू शिंदे सर गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज टँगो तेजस ठाकरे उर्फ टँगो या नावाने सुपरिचित. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. विष्णू शिंदे सर गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती अपील करतायत आणि अपीलला फेटाळले. पहिल्या चेंडूवरती DK सरांनी पहिला चेंडू आलाय हा डॉट बॉल. डान्सिंग अंपायर देखील आहेत विष्णू शिंदे सर आणि पहिल्या चेंडूवरती अपील केली होती. इथे हा डॉट बॉल. नक्कीच तेजस ठाकरे आणि नितेश ही जोडी आहे ओमसाई कुलगाव या टीमची. सलामीची ही जोडी. 5 षटकांचा सामना आहे. यापुढील सामना असेल भाईजान 11 कुलगाव आणि सत्संग शिरगाव बी या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. सलगचा दुसरा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी विष्णू शिंदे सर करतायत या पहिल्या षटकामध्ये. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. पहिला सामना आज देखील 10 संघ आहेत. एक्स्ट्रा हाफमधून एक सामना. एकूण 8 सामन्यांचा शेड्यूल आहे आजच्या या डे नाईटमध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. येतो डॉट बॉल. सलग चालाय हा तिसरा डॉट बॉल. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध केलाय. सलग 3 चेंडू डॉट फेकलेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये विष्णू शिंदे सरांनी इम्प्रेस केलंय. सलगचे 4 चेंडू येत आहेत डॉट. आपल्याकडे असलेला एक्सपिरियन्स सिद्ध केलाय. या षटकामध्ये भरपूर वर्षांचा अनुभव आहे विष्णू शिंदे सरांना. बॅटची कडा, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. तेजस ठाकरे बॅक टू द पवेलियन. येईल का? गोलंदाज विष्णू शिंदे सरांच्या माध्यमातून गीतेश ठाकरे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. न्यू बॅट्समन गीतेश ठाकरे. 5 चेंडू सलग डॉट फेकलेत. त्यामध्ये 1 विकेट मिळवली आहे विष्णू शिंदे सरांनी. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टाळ्या होऊन जाऊ द्या विष्णू शिंदे सरांसाठी, कारण की जोविलीकर चषकामधील पहिलं मेडल षटक फेकलंय विष्णू शिंदे सरांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-0.
सो मच. पहिल्या षटकामध्ये मेडन षटक आपण पाहिलं विष्णू शिंदे सरांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज नितेश कोंडिलकर येत आहेत. नितेश कोंडिलकर टू नितेश, हे बॅटल नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळेल. नितेश टू नितेश. खातं खोलायचं आहे संघाचं. 5 षटकांचा सामना आहे. यापुढील मॅच भाईजान 11 कुलगाव आणि सत्संग शिरगाव बी या 2 टीममध्ये असेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. या इनिंगमधील सलगचा हा 7वा चेंडू डॉट बॉल आहे. नितेशने देखील डॉट बॉलने सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये विष्णू शिंदे सरांनी इम्प्रेस केलं. पहिलं मेडन षटक टाकलं. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलं. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नितेशने धावसंख्या आहे 6. या षटकाराने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलंय फलंदाज नितेशने. हवा देखील आज खूप आहे. काल नव्हती परंतु आज आहे. पहिल्या दिवशी देखील अशीच हवा होती. वातावरणामध्ये थोडासा बदल जाणवतोय. थोडंसं ढगाळ वातावरण देखील आहे. आणि आज सकाळपासून आपण पाहिलं असेल तर ऊन सावलीचं लपंडाव देखील सुरू होतं. डे नाईट फॉर्मॅट आहे. पहिला सामना सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, खूप चांगले ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं. राईट राऊंड विकेटने आले आणि वाईड यॉर्करचा वापर केलाय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूला ड्राईव्ह करतात. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला 1 धाव झाली पूर्ण आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावफलकावरती एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय ओमसाई कुलगाव या टीमला या सामन्यामध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. फ्लॅटी स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने शफल झाले होते आणि त्यानंतर ऑन साइडला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हाफ ट्रॅकरा चेंडू होता आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6ने पुढे जाईल 13. विनोद धुळे यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. वराडे गावचे समाजसेवक उद्योजक त्यांचं देखील इथे स्वागत या जोविलीकर चषकामध्ये. धावसंख्या आहे 13. आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ओमसाई कुलगाव या टीमची 1-13.
धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत पुन्हा एकदा विष्णू शिंदे सर. सेकंड स्पेलमध्ये ज्यांनी जोविलीकर चषकामधील पहिलं मेडन षटक फेकलंय. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल लगेचच आपण सामना सुरू करायचा आहे. टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. लाईट्स ऑन करायचे आहेत, विनंती असेल लाईट्स ऑन करा. शर्माजी लाईट्स ऑन करायचे आहेत. चला सामना आपण सुरू ठेवायचा आहे. लाईट्स ऑन करा आपण. पाणी 2 षटकं झालेत. यस, धावसंख्या आहे 13. डीके सर यस. शर्माजी लाईट ऑन करा, तोपर्यंत पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल कुलगाव टीमलाच पाणी घेऊन जा आपण. यस, ऐकूया आपण DJ मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. हे 1/13 विष्णू शिंदे सर येत आहेत. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती ज्यांनी 2 डे नाईटमध्ये खूप चांगली अंपायरिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. गोलंदाज विष्णू शिंदे सरांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश आहेत. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 14. आज कॉम्बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण सर आहेत आणि आमच्या सोबत पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष व्हॉइस ऑफ पनवेल सिद्धी करवले आदरणीय आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सर आहेत.
पुन्हा एकदा येतोय हा वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू नक्कीच टाकलेत गोलंदाज विष्णू शिंदे सरांनी, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नव्हती. मेडन षटक हाताळलं होतं. धावसंख्या 1 पुढे जाईल 15. चला नेक्स्ट मॅच आहे भाईजान 11 कुलगाव आणि सत्संग शिरगाव बी या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. ऑन साइडला गॅपमधून चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 49 षटकार आणि 26 चौकार लगावलेत. आज डे नाईट आहे. खऱ्या अर्थाने 49 षटकार आणि 26 चौकार आतापर्यंत झालेत या जोविलीकर चषकामध्ये. खूप चांगली माहिती नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून कुणाल डायरे आणि संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. गौरव सावंत यांची. विष्णू शिंदे गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅकर आहे. पुल करतायत. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा नेक्स्ट मॅच आहे भाईजान 11 कुलगाव आणि सत्संग शिरगाव बी या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. यावेळेस परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ऑन साईडला फ्लिक केलाय. नक्कीच डीपमधून फिल्डर येतील. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मेडन आलं होतं. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजेच ओमसाई कुलगाव या टीमने 24 धावांची पार्टनरशिप बनवली आहे गीतेश ठाकरे आणि नितेशने. नितेश खेळतोय 16 धावसंख्येवरती. त्याला साथ देतोय गीतेश ठाकरे खेळत आहेत 6 या धावसंख्येवरती. वराडे संघाचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव 22च्या स्वरूपात. धावसंख्या 1 पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये नक्कीच एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु या षटकामध्ये नक्कीच धावा येत आहेत विष्णू शिंदे सरांच्या. यस रिव्ह्यू घेतलेला आहे वेस्ट ऑफ हाईटसाठी. यस बॅटिंग करणाऱ्या कुलगाव या टीमने. आणि आपण चेक करूया. यस DRS. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 22च्या स्वरूपात मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 25. तिसरं षटक सुरू आहे. नेक्स्ट मॅच निसारभाई शेख यांचा भाईजान 11 कुलगाव. ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. ऑन साईडला चांगली फिल्डिंग. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव.
धावसंख्या एकने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे सुरू आहे तिसरं आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल वराडे या टीमला, कारण की 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे. स्विच हिट करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडीशे फंबल झाले. फिल्डर एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहावं लागेल काय घडलंय. DRS थर्ड अंपायर. त्यामुळेच फलंदाज बाद झालेत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे. धावसंख्या आहे 27. ऐकूया आपण DJ मास्टरच्या माध्यमातून. यश येत आहेत नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 27 धावा. 9.00च्या सरासरीने बनवल्यात. या 27 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये ओमसाई कुलगाव या टीमने. चला विनंती असेल भाईजान 11 कुलगाव आणि सत्संग शिरगाव B या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. भाईजान 11 कुलगाव या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल सत्संग शिरगाव B या संघाचे संघनायक आपण देखील या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. गोलंदाज यश अपील करतायत आणि हाईट फॅक्टर सांगतायत. DK सर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. डे नाईट फॉर्मॅट आहे. आजची ही तिसरी रात्र आहे. प्रचंड मेहनत आहे. विष्णू धुळे यांचे असेल, त्यानंतर रमेश धुळे असतील, तुषारजी धुळे असतील, स्वप्नील धुळे असतील, सर्वांचीच प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आणि थोडीशी दुखापत झाली आहे फलंदाज नितेशला.
गोलंदाज यश, स्ट्राईकिंगला फलंदाज प्रशांत. प्रशांत ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 28 धावा. वराडे आणि ओमसाई कुलगाव या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीममध्ये. जोविलीकर चषक डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आहे. आजची ही तिसरी रात्र आहे आणि पहिला सामना सुरू आहे या दोन संघांमध्ये. ऑन साइडला फटका चांगला स्लॉक स्वीप गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. षटक क्रमांक हे चौथं सुरू आहे. गोलंदाज यश चौकार लगावलाय फलंदाज प्रशांतने. बघा जास्त वेळ घेत आहेत डीके सर. आपण सक्त ताकीद द्या वराडे या टीमला कारण की जास्त वेळ घेत आहेत. त्यामुळे विनंती असेल टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचे आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटं आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे त्याला ड्राईव्ह करतायत डीप मध्ये वाईड. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 33. धावसंख्या 33. यावीस लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय करणने. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. नितेश बॅक टू द पवेलियन. पाटील येत आहेत. नवीन फलंदाज संदीप पाटील 5व्या क्रमांकावरती. 3/33 ही धावसंख्या आहे ओमसाई कुलगाव या टीमची. चला सत्संग शिरगाव बी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. डेट चिन्ह घोषित करतायत पंच डीके सर. विष्णू सर जास्त वेळ घेत आहेत. विनंती असेल वराडे या टीमला. अपील करताय आणि अपील उचलून धरले पंचांनी. फिंगर अप. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. संदीप पाटील 0वरती बाद. 4 षटकां
नरेश ठाकरे येत आहेत नवीन फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अंतिम षटकामध्ये ओमकार इरले येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. चला विनंती असेल सत्संग शिरगाव बी या टीमच्या कॅप्टनला. बघा निसारबाई शेख येत आहेत. भाईजान 11 कुलगाव या टीमचे संघनायक. महाराष्ट्र पोलीस अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व. भाईजान आपलं देखील स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसारबाई शेख अर्थातच आमचे भाईजान यांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला आहे. वाईड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. अवांत धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 34 34 धावा. क्या बात आहे क्या बात आहे. चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी अप्रतिम. हा चेंडू इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. आलाय हा डॉट बॉल. ओमकारने सुरुवात वाईडने केली होती त्यानंतर हा येतोय डॉट बॉल. प्रशांत एक विस्फोटक फलंदाज आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 50 धावा बनवावे लागतील. आणि यस फिंगर अप कॉट बिहाइंड. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. प्रशांत बॅक टू द पवेलियन. येत आहेत नवीन फलंदाज. 7व्या क्रमांकावरती संघनायक आहे ओमसाई कुलगाव या टीमचा. विकेट टेकिंग गोलंदाजी ओमकार करतायत या अंतिम षटकामध्ये. 22 लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. करणने हा झेल पकडलाय. विकेटचं पतन. अतुल बॅक टू द पवेलियन. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज ओमकार. चला सत्संग शिरगाव बी या टीमचे कॅप्टन देखील येत आहेत बादल. आणि यस फलंदाज झालाय बाद. विकेट हॅट्रिक नोंदवली आहे. या स्पर्धेमधील ही दुसरी हॅट्रिक आहे आणि ओमकारने सलग 3 विकेट घेतलेत. फलंदाज झालाय बाद. महादेव बॅक टू द पवेलियन. चला दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. भाईजान 11 कुलगाव आणि त्यांना फाईट करेल सत्संग शिरगाव बी. करण वेलकम स्वागत आहे. करण लहाने यांचे इथे आगमन होत आहे. कासगाव एक्सप्रेस परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा इशारा येतो 22 अवांतरच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल. या षटकामध्ये एकही धाव बॅटने आली नाहीये.
ज्या 2 धावा आल्यात त्यामधील एक धाव वाईटच्या स्वरूपात आहे, एक धाव बाईकच्या स्वरूपात आहे आणि चांगली गोलंदाजी. अंतिम षटकामध्ये या स्लो गोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज ओमकार. आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. इट्स अ बीमर, नो +1. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे जाईल 36. विजय धुले यांच्याकडून ओमकारसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 37. लॉफ्टेड इट, फ्रीट आहे. झेल तर पकडलं करणने, परंतु फ्रीट आहे. धावबाची संधी, परंतु काय घडलंय? फेक ही चुकीच्या दिशेने झालेली आहे आणि शेवटच्या बॉलवरती धावबाद होतोय. फलंदाज झाले बाद आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. 39 जिंकण्यासाठी 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. ओमसाई कुलगाव या संघाने जय श्रीराम वराडे या संघासमोर. आपण टॉस करूया. भाईजान 11 कुलगाव आणि त्यांना फाईट करेल सत्संग शिरगाव बी. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. आदरणीय संकेत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या दोन्ही संघनायक टॉस करूया आपण. साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. साई भक्त आहेत आदरणीय संकेतजी जाधव साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते छापा असा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय तो म्हणजेच भाईजान 11 कुलगाव या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आमचा. बॅटिंग स्वीकारली आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर सत्संग शिरगाव बी संघ आहे. आपल्याच विभागातील हा संघ आहे. दोन्ही संघ नक्कीच आजूबाजूचे आहेत. पाहिलं गेलं तर एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना देखील बघायला मिळेल. या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आमची बॉलिंग चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही समोरच्याला चेस करायला देतो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही डिफेंड करू शकतो चांगली. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? जोविलीकर चषकाचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच खूप उत्कृष्ट आयोजन आहे आणि ज्युवेली म्हटलं की बदलापूरची क्रिकेटची पंढरी आहे, म्हणजे विषयच नाही आहे त्याबद्दल म्हणलं तर. क्या बात आहे, क्या बात आहे. जोविली म्हटलं तर बदलापूरची क्रिकेटची पंढरी आहे. नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना आणि विनंती असेल की आपण दोन्ही संघनायक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विद्यमान सामना सुरू आहे. सन्मान आपण करूया. संकेत जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. साई भक्त संकेत जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विष्णू शेठ धुळे साहेबांना विनंती असेल, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. आपल्या व्यासपीठावरती नक्कीच समाजसेवक उद्योजक साई भक्त संकेत जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. चला दोन्ही कॅप्टन भाईजान 11 कुलगाव आणि सत्संग शिरगाव. चाळीस धावा बनवायच्या आहेत आणि या 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर मानकिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल चव्हाण यांचा आवाज. हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव.
सर्व कार्य शुश्रूषा अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मात्र नमन करून स्थापन इंदबी स्वराज्य आपल्या आज शोरांनीले इतिहास गाता असे जाणता राजा ताज त्याने चुकवतो माता. दीपकजी पेंडुलकर साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय दीपकजी पेंडुलकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण माडकिवली बदलापूर आज या पुन्हा एकदा दैवलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतो आहे. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज जोवेलीकरांचा रंगतो आहे. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जोवेलीकर चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. खरं तर मैत्री ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सुरेशजी चिंतामण धुळे, विष्णू चिंतामण धुळे असतील, रमेशजी धुळे असतील, तुषार धुळे असतील, सुनील धुळे असतील, स्वप्नील धुळे असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अपील. लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय मिस्टर डी के सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. बॅटकट. चला, विष्णू शिंदे सरांनी सांगितलं की बॅटकट आहे, कारण दोन्ही पंच आपण पाहिलं खरं तर कालच्या रात्रीपर्यंत या मैदानावरती दोघेही पंचाच्या भूमिकेत होते, परंतु आज विष्णू शिंदे वराडी टीमच्या माध्यमातून आता जोडले गेलेत, त्यामुळे सिंगल धावे ते जोडली जाईल. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीम जय श्रीराम वराडे संघाचा हा पहिला वार. षटकार. पहिल्या बॉलवरती अक्षरशः तुटून पडला. खरं तर चेंडूचा पाठलाग केला होता, फॉलो केला होता पूर्णपणे. हा फटका आपण पाहिला जबळ जबळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार वसूल करतोय नितेश टू नितेश. अशी फाईट मला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय, मागचा पाय वाकवला आणि ऑन साईडला चौकार दाखवला. बॉल चाललाय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके वसूल करतोय. या वेळेला देखील हलक्या हातानं बॉलला ढकलायचं होतं, पाहिलं होतं मिड विकेटला, क्षेत्र मोकळं. मागील बॉलवरती जिथे फटका एक्झिक्यूट केला तिथेच मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि अखेर डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय मैदानावरती नितेश नितू माळीनं. बॅटची कडा आहे, तरबांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. दरम्यान फलंदाज बाद होतोय नितेश गौड. हे नाव भरपूर मोठं आहे, कारण जगन्नाथ क्रीडा संकुल हे मैदान गाजवलं होतं. 6 चेंडूमध्ये 1 धाव त्याने रोखली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा नीतू नाव समोर येतो आपसुकच नीतू माळीच्या नावाचं वर्णन होत असतो, परंतु नीतू गवळे आहेत ज्यांनी मात्र एक चांगली विकेट संपादित केली आणि आता नितेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
नवीन बॅटर मंदिरावरती आता राज दाखल होतोय. डावकरा त्याचा बॅटर मंदिरावरती दाखल झाला. यंगस्टर खेळाडूवरती आता विश्वास दाखवण्यात आले. टीम वराडे संघाच्या माध्यमातून पहिला बॉल आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न फसलाय. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. त्या मुळचके का बॅटम पार्टच्या मधलं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल चांगली गोलंदाजी केली आहे नितू गवळीनं या मॅचमध्ये. आपण पाहतोय जरी पहिला बॉल डॉट आला, एक षटकार एक चौकार वसूल केला नितेश कोंडिलकरनं, परंतु पुन्हा एकदा त्याला रोखण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे गोलंदाज नितूला. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या अंती 1/11. ओम साई क्रिकेट संघ कुळगाव विरोधात आपण पाहतोय जय श्रीराम वराडे. या दोन टीमच्या दरम्यान आता एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. 24 बॉल आणि 29 धावाची गरज आहे. गोलंदाज राजू सोळसे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतात. राज सोळसे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आता दाखल झालाय राईट नंबर द विकेटनं. पहिला बॉल आडवा बॅटनं घेतला स्कोअर लेगला. दन 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 करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनुभव बोलतोय विष्णू शिंदेचं. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमा पार चौकार. गोलंदाज राज सोळसे तर दुसऱ्या बाजूला विष्णू शिंदे. बॅटल चांगला रंगणार आहे आज शंकात नाही. या पहिल्या बॉलवरती हा बी ठरलाय. विष्णू शिंदे त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. फिरकीचं आक्रमण परंतु ऑन साईडला खेचलाय. मागील बॉलवरती न जाकत या बॉलवरती ताकद बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटाके संग संग बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग षटकार. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर राजला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. त्यामुळे फलंदाज होतोय बाद. चेक आपण करू नक्की हात लागलाय की चेंडू स्पर्श झाला. या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. थोडंसं डाऊट आहे त्यामुळे आपण आता ते क्लिअर करू. राजला आपण पाहतो जो यंगस्टर खेळाडू आहे त्याच्यावरती विश्वास दाखवला सध्याच्या घडलेल्या टीम जय श्रीराम वराडे संघाच्या माध्यमातून. वराडे म्हटलं की आमचे तुषारजी धुळे जे आमचे जवळचे मित्र आहेत, समीर कोंडिलकर असतील आणि त्यातल्या त्यात विनोदजी धुळे. चला ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. टी व्ही स्क्रीनवरती नक्की घडले काय. प्रशांत सूर्यराव होते नाही हात लागला आहे त्यामुळे आता बॅटर सेफ आहेत. येस खरं तर ज्यावेळेस हात स्पर्श झाला स्टंपला त्यावेळेस मात्र बेल्स पडल्यात त्यामुळे चेंडू निसटला. एक सिंगल मिळेल. 22 धावा फरकावरती जोडल्या गेल्या. सुरेश चिंतामण धुळे आहेत खरं तर पंचाच्या भूमिकेत त्यामुळे प्रश्नच नाही आहे. कारण एक काळ त्याने देखील गाजवला आहे क्रिकेट खेळत असताना त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की लगेच आपण DRS घेतो.
कोणत्याही टीमवरती अन्याय नको आहे त्याने सांगितलं आणि लगेच आपण पाहतोय खरं तर आणि इथे त्यांचे चिरंजीव सुरेश धुळे ते देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे बॅटर आता चांगलं रंगतंय. त्यांना देखील दाखवलं आहे दूध का दूध और पाणी का पाणी. खरं तर पिताश्रीला शंका होती बॅटर सेफ आहे त्यामुळे आता कव्हर केलं सूरजनं आणि त्यानं दाखवलं की बॅटर सेफ आहे. आडवा बॅटनं खेचलाय फटका चांगला आहे स्कोअरला खेचलाय क्षेत्ररक्षक डीपमध्ये भरपूर वेगानं पोहोचतोय बॉल लावतो फेक करेल 2 धाबे ते देखील मिळतील या शंकात नाही आहे. 2 धाबेच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 24 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय जबरजबळ 40 धाबांचं होतं. इथे देखील बेगीर करण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. टॉस जिंकून आय थिंक बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता टीम ओमसाई कुळगाव संघाच्या माध्यमातून आणि तो निर्णय अंगलट आला की काय कारण पहिल्या षटकामध्ये 0 धाव आणि तदनंतर सुरुवात चांगली झाली होती परंतु जास्त काळ चांगली बॅटिंग झाली नव्हती त्यामुळेच की काय थोडासा बॅकफुटवरती संघ कुळगाव परंतु इथे देखील 2 धाबा एक मिळण्याचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फसला आहे आणि अखेर मैदान सोडावं लागेल राजला फलंदाज बाद. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती अण्णा गीतेश ठाकरे आलेत गोलंदाजी मार्कवरती. प्रेमानं अण्णा देखील म्हटलं जातं परंतु आज अण्णाला इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 18मध्ये 15 रोखायचे आहेत. याच अनुषंगानं आता गोलंदाजी व्हायला हवी. मोहन नाना ठाकरे ते देखील मॅचचा आनंद घेतात. यूट्यूबच्या माध्यमातून त्याचे मनपूर्वक स्वागत आपण करू कारण क्रिकेट या खेळावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि नेहमीच त्याचे 4 सुपुत्र तुम्हाला कुळगाव टीमच्या माध्यमातून खेळताना दिसतील. गीतेश ठाकरे तेजस ठाकरे गिरीश ठाकरे आणि त्यांच्या साथीनं नरेश ठाकरे असे 4 बंधुराज तुम्हाला कुळगाव टीममधून खेळताना दिसतात. षटक क्रमांक आपण पाहतोय खरं तर 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला. क्रिकेटमध्ये सेफ फटका म्हटलं जातं परंतु इथे प्रशांत सूर्यराव पोहोचलेत त्यामुळे विष्णू शिंदेला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतो अजून एक फलंदाजी करत असताना टीम वराडे संघाला फलंदाज बाद. खरं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळले होते. साईड स्क्रीनच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. नवीन बॅटर मैदानावरती मोहन आलेत. मोहन कोंडलीकर उर्फ बाळू हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे. कोंडेश्वर प्रीमियर लीग आम्हाला आजही आठवतोय यंदाच्या सीझनची. विष्णू शिंदे विरोधात मोहन कोंडलीकर हे बॅटल चांगलं रंगलं होतं याच मैदानावरती त्यामुळे ते आजही बॅटल आम्हाला लक्षात आहे. चांगला क्रिकेट दोन्ही खेळाडूंनी खेळला होता परंतु आज तशीच बॅटिंग मोहनला इथून मात्र करावी लागेल. 17 बॉल आणि 15 धावांची गरज आहे जिंकण्याकरता टीम जय श्रीराम वराडे संकलत ओमसाई कुळगावच्या विरोधात.
गितेश. पहिला बॉल फेस करतोय मोहन आलाय, मोहन कोंडिलकर बाळू ऑन साईडला टर्न केला, एक सिंगल तिथे मिळेल. सिंगलच्या साथीनं धाव फलक पुढे सरकतोय. शर्माजी वेलकम, स्वागत आहे आपका. नेहमीच शर्माजी हे नाव चर्चेत असतं. मग डे नाईट फॉर्मॅट टुर्नामेंट असेल, रिया मंडप डेकोरेटर्स आमचे संदीपजी धुळे, रोशन धुळे भाऊ यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेशन जेव्हा जेव्हा होत असतं त्यावेळेस शर्माजी यांची कामगिरी मोठी असते. ती फक्त मंडप डेकोरेटर्ससाठी नाही तर आयोजन कमिटीला देखील ते नेहमीच सपोर्ट करत असतात. त्यामुळे त्यांचंही नावाचा उल्लेख व्हायला हवा. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते जोडले जातात आणि कोणत्या खेळाडूला काय हवं आहे त्याची देखील काळजी त्यांनी नेहमीच घेतली आहे. आयोजकांना काय हवं आहे याची देखील काळजी त्यांनी नेहमीच घेतली आहे. त्यामुळे त्यांचा आपण आभार व्यक्त करतो आहे. वेलकम शर्माजी. षटक क्रमांक 3 गोलंदाज गितेश आलेत. गितेश ठाकरे चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. 2 बॉलवरती आपण पाहतो आहे फक्त एकच धाव खर्च केली. या वेळेला देखील डावकर त्याचा बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे. संदेशला तुम्ही पाहताय आणि बेगीट करण्याचा प्रयत्न त्याचा फसला आहे. यंगस्टर चेहरे दिसतात आपल्याला टीम वराडे संघाच्या माध्यमातून. नवक्या खेळाडूला इथे मात्र संधी दिली जाते आहे. संधी सोनं करावं लागेल. या बॉलला देखील हलक्या हाताने ढकलला आहे. बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच आपण पाहिला जरूर, परंतु मिळेल ती सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. लाईन चेक करावे लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर ते 28 धावा तुम्हाला पार मिळतील. आमच्यासोबत अमर चौधरी आहेत जे स्कोररच्या भूमिकेत. त्याच्या खांद्यावरती मी म्हणेन मोठी जिम्मेदारी आहे जो विळीकर या चषकाची. फटका चांगला आहे, पॉईंटच्या दिशेला खेचला आहे. डीपमध्ये खेळाडू उपस्थित, बॉल एकदम फेक करतील. दरम्यान पुन्हा एकदा इथे 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतो आहे आणि अखेर याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 30. तेरा बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. या मॅचमध्ये 10 धावांची आता गरज आहे. या वेळेला देखील हलक्या हाताने बॉलला ढकललाय. पॉइंटला खेळाडू उपस्थित. दरम्यान एक चिकी सिंगल. वेलकम अविनाश भोपी, स्वागत आहे. जय बोजेश्वर साई विरोधात श्री गणेश दहिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक तिसरा सामना, कारण नेक्स्ट मॅच कुळगाव विरोधात सत्संग शिरगाव बी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
चला वेळ थोडंसं कमी खर्च करा टीम कुळगाव. बारा चेंडू आणि 9 धाबांची गरज. प्रशांत सूर्यराव आलेत गोलंदाजी मार्कवरती. लाल्या हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. स्वामी स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि ते जाता गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पार मिळतील. समोर मोहन या वेळेला मात्र दुविधा मनस्थितीमध्ये होते. खरं तर ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि मन देखील त्याने बनवलं होतं की ऑन साईडला खिचून मारायचं आहे, परंतु पहिलं लाईन खराब आहे त्यामुळे ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता आणि इथे चेंडूला जाऊन दिला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. या वेळेला देखील शफल क्रॉस होऊन बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंच सांगतात व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर आहे त्यामुळे आता सलग 2 बॉल वाईट तुम्हाला पार मिळतील. पहिला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न फर्स्टला ऑफस्टिकच्या बाहेर होता, यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर आहे त्यामुळे सलग 2 धाबा इथे आता 0 चेंडूवरती खर्च केला. ते म्हणजे गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून खोदून काढलाय बॉल लावून साईडला. मिड विकेटला बॉल चालला डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात आणि अखेर या 2 धाबा आता इथे मिळतील. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. बाबू होते ज्याने मात्र बॉलला महादेव आहेत, महादेव सूर्यवंशी. तोलपांनी खरं तर चुकीची माहिती दिली असंच म्हणावं लागेल, परंतु इथे घडलंय काय तर डॉट बॉल. दहा बॉलमध्ये 5 धावांची गरज होती आणि दरम्यान 9 बॉल आणि 5 धावांची गरज. सलग 3 बॉल आता आपण पाहतोय इथे मात्र चांगले टाकलेत गुरुनाथ प्रशांतच्या माध्यमातून. 3 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने जवळजवळ 2 धाबा 4 धाबा खर्च केल्या, 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या होत्या. या वेळेला देखील अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल जो राहिलाय प्रशांत सूर्यरावच्या नाबावरती. चांगली गोलंदाजी करतोय, वेग आपण पाहतोय, त्यासोबत अचूक टप्पा तुम्हाला पार मिळेल. 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि आतापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं खरं तर 2 चेंडू पहिले जरूर त्याने वाईट टाकलेत, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा फसलाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय, हाताचा पिसारा फुलवलाय, हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय थिंक अतुल आगळे होते आणि अखेर बॉल सीमा पार. येतोय चौकार. फटका, या फटक्याचा झटका लागेल टीम ओम साई कुळगाव संघाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल यावेळेस बॅटरला. त्यामुळे आपण पाहतोय या मॅचमध्ये अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 1 धाब्याची गरज आहे. झेल जर स्वीकारला असता तर 6 चेंडूमध्ये 5 धाबांची गरज असते असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच, परंतु आतापर्यंत तसं काही समीकरण पाहायला मिळालं नाही आहे. भाईजान निर्माण कुळगाव, भाईजानची आर्मी तुम्हाला पार मिळेल आता सज्ज झाली आहे. टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अरबाज ए, अरबाज बी, अरबाज सी. आज खरं तर
कुळगावचा रोमन साहिल इब्राहिम शेख हा देखील तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल, जो एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या साथीनं आपण पाहतोय तनबीर असतील, जाबा. आज जुबैर शेख पुन्हा एकदा टीममध्ये नाही आहेत, जे अंडरम बॉक्स देखील चांगला खेळतात आणि टीम पतवा कोळगाव संघासाठी देखील त्याने चांगला क्रिकेट नेहमीच खेळला आहे. परंतु आज त्याच्या माध्यमातून देखील बेस्ट ऑफ लक आला आहे टीम भाईजान 11 कोळगाव संघासाठी. निसरबाई शेख, निसरबाई म्हटलं की महाराष्ट्र पोलीस निसरबाई शेख यांचा नावाचा उल्लेख होत असतो. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अखेर चौकार आलाय. विजय स्ट्रोक तुम्हाला पार मिळेल. सामना जिंकलाय टीम जय श्रीराम क्रिकेट संघ वराडे संघाने अभिनंदन. तर हार्ड लक टीम ओम साई कुळगाव.